नेक्स्ट चॅप्टर सुरू करायला आपण लेट्स सेपरेट द कंपोनंट्स. आणि यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न आहे विच आर द 3 मेन स्टेट ऑफ मॅटर, म्हणजे पदार्थाच्या 3 अवस्था कोणत्या. तर हे आपण सुरुवातीला पण शिकलेलो आहे की स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थाच्या 3 प्रमुख अवस्था असतात. मग आता याला डिफाईन करताना किंवा आन्सर लिहिताना थोडं ॲडिशनल गोष्टी पण आपण लक्षात ठेवायच्या. जसं की सॉलिड म्हणजे स्थायू पदार्थ. तर स्थायू पदार्थ कोणाला म्हणायचं बरं, की ज्यांना डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॉल्यूम असतो. निश्चित आकार आणि निश्चित आकारमान ज्यांना असतं त्यांना काय म्हणायचं, सॉलिड. लिक्विड म्हणजे काय, की ज्यांना डेफिनेट व्हॉल्यूम आहे बट नो फिक्स शेप, म्हणजे ज्यांना आकारमान आहे, व्हॉल्यूम आहे, पण शेप म्हणजे निश्चित आकार आहे का, नाही, त्यांना द्रव म्हणायचं, लिक्विड. आणि तिसरं आहे गॅसियस, नो फिक्स शेप ऑर व्हॉल्यूम, म्हणजे त्यांना निश्चित आकार पण नाही आणि निश्चित आकारमान पण नाही, कोणाला, वायूंना. दुसरा प्रश्न आहे व्हॉट इज अ मिक्सचर. आता आपण चहा तयार करतो, काय आहे ते, मिक्सचर. भेळ तयार करतो, हे सुद्धा काय आहे, मिक्सचर. तर मग मिक्सचर कशाला म्हणायचं, वेन 2 or more substance are mixed they are called as mixture. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त पदार्थ आपण एकत्र केले तर काय तयार होतं, मिक्सचर तयार होतं. जसं की लिंबू सरबत, त्याच्यामध्ये आपण पाणी घेतो, लिंबाचा रस, आणखीन साखर, तर ते सुद्धा काय झालं, एक मिक्सचर. व्हॉट इज मीन बाय कंपोनंट ऑफ मिक्सचर. मग मिक्सचरचे कंपोनंट कशाला म्हणायचं, द सबस्टन्स दॅट आर मिक्स कॉल्ड ॲज कंपोनंट ऑफ मिक्सचर. म्हणजे ज्या पदार्थांना आपण मिक्सचरमध्ये ॲड केलं तो प्रत्येक पदार्थ काय झाला, कंपोनंट. जसं की चहा तयार करताना आपण साखर टाकली तर साखर काय झाला, कंपोनंट. पत्ती टाकली, पत्तीसुद्धा काय झाला, कंपोनंट. दूध टाकलं तो सुद्धा कंपोनंट, पाणी टाकला तो सुद्धा कंपोनंट. त्यानंतर 14 प्रश्न आहे विच मेथड आर कॉल्ड ॲज मेथड्स ऑफ सेपरेशन. मग आता सेपरेशन म्हणजे कसं, चहा आपण डायरेक्ट घेतो का बरं, त्याला कशाने गाळून घेतो, चाळणीनं. म्हणजे याचा अर्थ गहू आपण मार्केटमधून आणले, डायरेक्ट दळण दळतो का बरं, त्याला अगोदर काय घेतो, चाळून घेतो, त्याच्यातले काही खडे असतील ते काढतो, बरोबर. शेतामध्ये जेव्हा आपण गव्हाची कापणी करतो तेव्हा ते गहू डायरेक्टच आपण पोत्यामध्ये भरतो का, नाही. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीसाठी फिल्ट्रेशन लागतं. मग प्रश्न असा आहे की कोणत्या पद्धतींना आपण मेथड्स ऑफ सेपरेशन म्हणायचं, बरोबर. अ मेथड थ्रू विच वी आयडेंटिफाय डिफरन्स बिटवीन मिक्स सबस्टन्स. म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला डिफरंट सबस्टन्स जे की मिक्सचरमध्ये आहेत तर त्यांना आपण आयडेंटिफाय करू शकतो, त्याला म्हणायचं मेथड्स ऑफ सेपरेशन, बरोबर. जसं की चहा गाळल्यावर आपण माहिती आहे आपल्याला ही काय आहे, शिल्लक राहिलेली पत्ती, करेक्ट. तर वेगवेगळे पदार्थ जे असतात तर त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी आपण मेथड्स ऑफ सेपरेशन वापरत असतो. 5वा प्रश्न आहे डिफाईन विनोईंग. आता विनोईंग तुम्हाला माहित आहे, जसं की या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं लक्षात तुम्हाला, आपल्याकडे पण आपण काय करतो, शेतामध्ये जेव्हा धान्य काढतो त्याच्यामध्ये कचरा असतो का, तर त्या कचऱ्यासाठी आपण एक सूप वापरतो, बरोबर आहे का, आणि त्याच्या सहाय्याने कचरा काढला जातो. तो विनोईंग काय आहे, द मेथड ऑफ सेपरेशन ऑफ हेवी अँड लाईट सबस्टन्स विथ द हेल्प ऑफ वाईन. वाऱ्याच्या दिशेने आपण काय करतो, ते टाकत असतो ना हळूहळू, जे हलके असतात ते वाऱ्यासोबत काय होतो, कचरा उडून जातो, टर्पल वगैरे, आणि जे धान्य असतं ते खाली जमा होतं, जड. मग हेवी आणि लाईट म्हणजे जड आणि हलके पदार्थ जे आहेत तर यांना सेपरेट करण्यासाठी आपण वाऱ्याचा वापर करत असू तर त्याला म्हणायचं विनोईंग. काय म्हणायचं, विनोईंग. 6वा प्रश्न आहे
डिफाईन हँड पिकिंग मेथड. आता हँड पिकिंग मेथड म्हणजे काय? पहा, तुम्ही असं पाहिलं असेल की गव्हामध्ये खडे असतात, तर हाताने उचलून आपण काय करतो त्याला, बरोबर आहे. हां, तर स्मॉल स्टोन और पीसेस ऑफ ट्रॅश फाउंड इन ग्रेन आर सेपरेटेड बाय हँड पिकिंग मेथड. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरी प्रत्येकाची आई काय करत असते की गहू दळण्याच्या अगोदर त्याला काय करते, ती चाळून घेते. चाळून घेणे म्हणजे काय, खडे असतील वगैरे काही त्याला काढल्या जातं, काही ट्रॅश म्हणजे काही टरपलं वगैरे असतील, हे ना, भुसा वगैरे असेल, तर त्याला आपण काय करतो, बाहेर काढतो. तर हातानं काढणं याला म्हणायचं हँड पिकिंग. काय म्हणायचं? हँड पिकिंग. राईट यूज ऑफ सिविंग मेथड्स. आता चाळणीने जे आपण चाळतो तर त्याला सिविंग मेथड म्हणायचं. त्याच्यामुळे काय होतं बरं, स्टोन सेपरेटेड थ्रू ग्रेन्स, म्हणजे धान्यामध्ये जर खडे असतील तर त्याला आपण चाळणीच्या द्वारे सेपरेट करू शकतो. तुम्ही बांधकामाच्या ठिकाणी पाहिलं असेल, चाळणी असते, तिथं बारीक वळू लागते आणि मोठे जे ठोकर खडे असतात ते सेपरेट केले जातात, बरोबर आहे का? तर ते सुद्धा सिविंग मेथडच आहे. 8वा प्रश्न आहे, विच इन्स्ट्रुमेंट यूज इन फिल्ट्रेशन टेक्निक. म्हणजे आता एखादी गोष्ट आपण गाळण्यासाठी कोणती टेक्निक वापरतो, कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतो, साधनं कोणती वापरतो, तर त्यामध्ये पहिला आहे स्टेनर और सीव, म्हणजे जी चाळणी असेल, बरोबर आहे का? हां, तर त्याला स्टेनर किंवा सीव म्हणायचं. आणि व्हेरी फाईन मेश, आणि त्याला असे लहान लहान काय असतात, छिद्र असतात, पहा, आहे की नाही. चाळणी असेल आपली, गव्हाची चाळणी वेगळी, चहाची वेगळी, बरोबर ना. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, 8वा झाला आपला, सॉरी. 9वा प्रश्न, राईट एक्झाम्पल ऑफ मेश ऑफ एक्स्ट्रीमली मायक्रोस्कोपिक पोर्स. मग असा कोणता मेश आहे, म्हणजे असं कोणतं चाळणी आहे की ज्याला अतिशय सूक्ष्म छिद्र असतात, जे डोळ्याने सुद्धा दिसत नाही, असं एखादं इन्स्ट्रुमेंट आहे का? तर ते असतं पहा, फिल्टर पेपर. काय म्हणायचं त्याला? तो कुठं प्रेझेंट असतो, आपल्या लॅबोरेटरीमध्ये. इथं आकृतीमध्ये जर पाहिलं तुम्ही, अशा पद्धतीचा फिल्ट्रेशन पेपर, एक कागद आहे, त्याला गाळण कागद म्हणू आपण, हे की नाही. तर त्या कागदाच्या साह्यानं सुद्धा आपण फिल्ट्रेशन करू शकतो. शेवटचा प्रश्न आहे, इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर इज फिल्टर बाय लेफ्ट ओव्हर स्ट्रॉज ॲश. दिस टेक्निक इज क्रिएटेड बाय विच इन्स्टिट्यूट. आता शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर जो इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजे कारखान्यातून कचरा बाहेर पडतो का, है ना, तर सॉरी, वेस्ट वॉटर म्हणजे सांडपाणी जे बाहेर पडतं कारखान्यातून, बरोबर. आता हे सांडपाणी डायरेक्ट नदीमध्ये सोडलं जमतं का? नाही, कारण त्याच्यामध्ये प्रदूषित कण असतात. मग त्याला फिल्टर करण्यासाठी, बरोबर, तर काय करतात माहिती आहे का, आपल्याकडं पिकं घेतो आपण, हां, तर मूळ पीक घेतल्यावर त्याचे झसकट राहतं, माहीत तुम्हाला, शेतामध्ये. हां, त्याला काय करतो बरं आपण, जाळतो, है ना. ऊस काढून घेतला, जे शिल्लक राहिले, किंवा गहू काढलेले ते शिल्लक राहिले, ते काय करतो आपण, जाळतो. जाळल्यावर त्याची काय होते, राख. काय तयार होते, राख. राखेला इंग्रजीमध्ये म्हणायचं ॲश. काय म्हणायचं? मग आता ही जी लेफ्ट ओव्हर स्ट्रॉची जी ॲश आहे ना, त्याच्या साहाय्यानं आपण इंडस्ट्रियल वॉटर म्हणजे इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर म्हणजे कारखान्यातलं जे सांडपाणी आहे त्याला आपण शुद्ध करू शकतो. मग आता ही टेक्निक शोधली कोणी? आता या आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, पहा, इथं तुमच्या लक्षात येईल, इथं 3 गोष्टी आहेत, सँड, स्ट्रॉ आणि तिसरं आहे ॲश. म्हणजे वरती वाळू असते, त्यानंतर स्ट्रॉ आहे, बरोबर, आणि सर्वात खाली काय आहे, ॲश, म्हणजे त्याची काय, राख. मग 3 टप्प्यातून जर आपण इंडस्ट्रियल वॉटरला, है ना, वेस्ट वॉटरला जर केलं तर ते शुद्ध होऊन जातं. मग ते पाणी शुद्ध करण्याची टेक्निक शोधली कोणी? ते आहे पहा, एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट, न्यू दिल्ली, है ना. एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा, रिसोर्स म्हणजे साधन संपत्ती, म्हणजे ऊर्जा आणि साधन संपत्ती जे इन्स्टिट्यूट आहे न्यू दिल्लीचं, तर ही संघटना हे शोधलेलं आहे की आपण राखेच्या साह्यात काय करू शकतो,
कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी याला शुद्ध करू शकतो. बरोबर.